19 वर्षानंतर कडा येथील सहकारी साखर कारखाना माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वात सुरू होणार आहे. त्यांनी कारखान्याचा आज शुक्रवारी ताबा घेतला. आज शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता त्यांनी हा ताबा घेतला आहे. आष्टी तालुक्यातील कामधेनू महेश कडा सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य बँक तात्काळ एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत महेश कडा सहकारी साखर कारखान्याने सहभाग घेऊन मंजूर तडजोड रकमेच्या भरणा करून आज शुक्रवारी कारखान्याचा ताबा घेतला. ताब्याचे अधिकृत पत्र बँकेचे प्राधिकृत अधिकारी चित्रसेन लोमटे यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत चेअरमन राजेंद्र धोंडे, प्रभारी कार्यकारी संचालक सोपान मुळे व संचालक मंडळाकडे सुपूर्द केला आहे. यावेळी युवा नेते डॉक्टर अजय धोंडे, माजी सभापती नियामत बेग, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, RPIचे आष्टी तालुकाध्यक्ष अशोक साळवे, माजी सभापती काकासाहेब लांबरूड, पांडुरंग गावडे, राजाराम नन्नवरे, मोहन घुले, सुनील शिंदे, सदा पाटील, दिडे, विठ्ठल लांडगे, सरपंच सावता ससाने, सरपंच दादासाहेब जगताप, संचालक अंकुशराव मुंडे यांच्यासह अन्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वामध्ये हा कडा येथील 19 वर्षानंतर हा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत. 7 नंतर 19 वर्षांनी कारखाना सुरू होणार आहे. 19 वर्ष कारखाना बंद आहे आणि हे सर्वांच्या जीवावर धाडसी पाऊल आम्ही उचललेलं आहे. कारखान्याचं बऱ्याच वेळा टेंडर झालं होतं, परंतु कुणी चालवायला घेतलं नाही. विक्रीचं टेंडर निघालं होतं, पण विक्री सुद्धा झाली नाही आणि आम्ही काही विक्रीच्या याच्यात सहभागी झालो नाहीत. कारण मला असं वाटतं की मतदारांनी मला चेअरमन केलं होतं आणि सहकारातून खाजीकडे जायचं ते माझ्या बुद्धीला आवडत नसल्यामुळं त्यावेळेस आपण सहभाग घेतला नाही. परंतु आता नाबार्डची एक योजना आली होती OTS, तर OTS मध्ये काही व्याज वगैरे कमी होतं, त्यामुळं मग रक्कम तशी आपल्यावर कर्ज कमीच होतं आणि आणखी कमी होतंय हे लक्षात आल्यानंतर आम्ही MSC बँकेचे पैसे भरले, OTS करून कारखाना ताब्यात घेतलेला आहे. महिलांच्याही हाताला आता काम मिळणार आहे असं तुम्ही आता पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये महिलांना शेती खात्यामध्ये काही लोकांना जे BSc MSc वगैरे आहेत ते आतमध्ये सुद्धा ज्या महिला काम करू शकतील असे हलके कामं महिलांना आणि कॉम्प्युटर वगैरे जे काम असतात ते महिलांनाच आपण त्या ठिकाणी देणार आहोत. आपल्या आष्टी तालुक्यातील शेतकरी बाहेर जाऊन ऊस घालत होते, त्या शेतकऱ्यांना काय सांगणार? त्या शेतकऱ्यांनी ऊस इथंच घालावा आणि ते घालतील. ऊसाची लागवड आणखी वाढवावी, आधुनिक जातीचे बियाणं वापरावं आणि ऊसाचं क्षेत्र वाढवावं.